मी दिवाणखान्यातच झोपलो होतो. ऑफिसमधून आलो तसे कपडे बदलले नव्हते. गळ्यातला टाय अजूनही तसाच होता. सुनंदाचा फोन आला तसा मी ऑफिसमधून दुपारी लवकर परतलो होतो. डॉक्टर उपाध्याय यांना बोलावून घेतले होते. जे काही झाले होते ते विसरण्यासारखे नक्कीच नव्हते, परंतु एक कडवट आठवण म्हणून कायम आयुष्याच्या वाटेवर वस्त्राला पडलेला भोकाप्रमाणे होते. कितीही माखमलीचे ठिगळे लावले तरी ठिगळे ते ठिगळेच असो. खिडकीतून एक उन्हाचा कडवसा डोळ्यावर पडला आणि मी क्षणभर डोळे किलकिले करून हातातल्या घड्याळाकडे पाहिले. 8 वाजले होते. रात्री डोळा केव्हा लागला ते कळलंच नाही. एक विस्मरणीकारक तीव्र कळ मस्तकात गेली. मी डोके दोन्ही हातांनी घट्ट पकडले. क्षणात सर्व गोष्टी डोळ्यासमोर तळल्या. ताडकन उठलो. तिच्या खोलीकडे निघालो. ती बेडवर फिकट गुलाबी कुर्तीमध्ये पडली होती. हात पसरून थंड नजरेने हळूवार फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक बघत होती. खिडकीतून उन्हाचा कडवसा तिच्या चेहऱ्यावर पडत होता. तिचे अर्धवट सोनेरी केस सुवर्णाप्रमाणे चमकत होते. मी हळूवार एक पाऊल टाकत पुढे सरकत होतो. खिडकीचा पडदा सारला. तिने हाताच्या मुठी घट्ट वळल्या होत्या. तिने कोरडे पडलेले गुलाबी ओठ थरथर होते. चेहरा पांढराफट पडला होता. डोळ्याभोवती पडलेल्या काळपट वर्तुळे, विस्कटलेले केस, कृश पडत चाललेला देह, तिची केविलवाणी अस्वस्थता पाहून माझ्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते. क्षणिक तिचेच स्थिरावलो. ती स्थिती उघड्या डोळ्यांनी बघवली जात नव्हती. मी पुन्हा माघारी फिरलो. दरवाजा उघडून बाहेर आलो. सूर्यनारायणाची तांबूस किरणे ओलसर धुक्यातून वाट काढत दारात न्हाणून निघालेल्या पर्णावर मोत्याचा खजिना उघडा पडलाय असा आभास करत होती. बराच वेळ अश्रूंना मोकळी वाट करून दिली. परंतु आज मला स्वतःच्या भावनांवर आगाव करून तटस्थ राहावे लागणार होते. खचून जाण्याचा अर्थ नव्हता. पहाटेच केव्हा तरी सदाबाने दारावर ठेवलेली ओलसर धुक्यामुळे थंड पडलेली दुधाची पिशवी मी हळूच उचलली आणि मन खंबीर बनवून माघारी फिरलो. तिच्याकडे पुन्हा दारातूनच ओकावून पाहिलं. ती अजूनही तशीच मख्खपणे पंख्याकडे पाहत होती. स्वयंपाकघरात वळालो. कालच तिने 2 घास खाल्लेले अर्धवट ताट तसंच पडलं होतं. सुनंदा अजून आली नव्हती. मी दोघांसाठी दूध तापवून चहा बनवला. किटलीत ओतला. सोबत बिस्किटे घेऊन तिच्याकडे निघालो. तिला मोनोकोची खारी बिस्किट आवडायची म्हणून ती जास्त घेतली. ट्रे उचलून निघणार तोच जुने दिवस आठवले. थंड हवेत बाल्कनीत बसून आम्ही चहा घ्यायचो. रात्रीचे शहर, स्ट्रीट लाईट्स बंद, थंड हवेत तासनतास गप्पा करायचो. सगळं सुरळीत चाललं होतं. तिच्या माझ्या हाताने बनवलेला चहा आवडायचा. जरी मला काही बनवता येत नसलं तरी चहा मात्र मी नीट बनवतो. ती वाफाळलेला कप आपल्या मऊशार गुलाबी ओठांना लावून एक घोट पिऊन लाडीवारपणे म्हणायची, "काळ्या, तुला ना खरंच काही बनवता येत नाही. याला चहा म्हणतात का? मी नसते ना तर तू खरंच उपाशी राहिला असता बावळट." आणि माझ्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून स्वतःच खळखळून हसायची. तिचे दात अगदी मोत्यासारखे होते. सरळ, शुभ्र आणि व्यवस्थित. मी भानावर आलो. हातात ट्रे घेऊन मी तिच्या खोलीच्या दारावर उभा होतो. तिने मान माझ्याकडे वळवली होती. केविलवाण्या नजरेने ती माझ्याकडे बघत होती. अतिशय शांत, परंतु तिच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. काहीतरी बोलू पाहत होती. ओठांतून शब्द फुटत नव्हते. मला तिची परिस्थिती बघवत नव्हती. पण या क्षणाला तिच्यासोबत आधार बनून खंबीर राहायचे लागणार होते. टेबलावर मी ट्रे ठेवला होता. तिला आधार देत हलकेच उठवले. तिच्या शेजारी बसलो. तिच्यात उठून बसण्याइतकेही त्राण उरले नव्हते. तिच्या हातात गोळी देत मी पाण्याचा ग्लास तिच्यासमोर नेला. तिने तो थरथरत्या दोन्ही हातांनी पकडला. तो हातात पकडण्याचे ती त्राण तिच्या कृश देहात उरले नव्हते. कशीबशी पाणी प्यायली. तिला दम भरत होता. क्षणभर शांत बसली आणि केविलवाणी नजरेने माझ्याकडे पाहू लागली. पुन्हा माझ्या खांद्यावर मस्तक ठेवून हुंदके देऊ लागली. मी काहीही बोललो नाही. तिला तिच्या आसवांना मोकळी वाट करून दिली.
हळुवारपणे माझ्या डोळ्यातून अश्रू लपवत मी तिच्या पाठीवरून हात फिरवत होतो. ती शांत झाली. हलकेच तिचे डोळे पुसत तिला म्हणालो, "हे बघ श्वेता, आता आत्तापर्यंत अनेक संकटे आली. आपण खंबीरपणे उभे राहिलो की नाही? आणि या सर्वात तूच जास्त खंबीर होतीस. आज पण खचून जाऊ नको. शेवटी सगळं चांगलंच होतं." मी कसाबसा तिला आधार देत होतो. ती कदाचित ऐकत नसावी. तिने मला घट्ट पकडले होते. मी कपात चहा ओतला. नशीब बॉसने परिस्थिती समजून मला 15 दिवसांची सुट्टी दिली होती. मी फ्रेश झालो. पुन्हा तिच्या खोलीत येऊन बसलो होतो. बेडजवळच खुर्चीवर बसून काही सर्व्हे केलेल्या नोंदी तपासत होतो. ती बऱ्याच वेळेपासून नेहमी बेडवर ठेवलेल्या तिच्या डायरीतील जुनी पाने चाळत बसली होती. कधी तिच्या चेहऱ्यावर स्मित दिसत होते तर मध्येच मख्खपणे थंड नजरेने बघत होती. हा तिचा कार्यक्रम बराच वेळ चालला होता. मी कामात व्यस्त होतो. मी एखाद्या अभ्रकाप्रमाणे झोपी गेली. तिच्या डायरीबद्दल मला नेहमीच कुतूहल होते, परंतु मी कधी ती उघडून पाहिली नाही. दारावरची बेल वाजली. सुनंदा येण्याची वेळ झाली होती. मित्रांनो, या पुढील भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. नेक्स्ट भाग लवकरच अपलोड करणार आहे मी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.